नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपला सर्वांचं स्वागत करतो। आणि मित्रांनो, आपला आवडता कार्यक्रम, सगळ्यांचा आवडता कार्यक्रम, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा। अनेक लोक म्हणले आम्हाला सकाळी सकाळी चहा पिताना वाजल्याशिवाय आम्हाला करमत नाही। मित्रांनो, हे तुमचं प्रेम आहे। आणि मित्रांनो, कालच्या भरपूर घटना आहेत आणि सर्वात महत्वाची घटना जर कोणती असेल तर दादांचा दरारा। अजित दादांनी 2 दिवस बीड जिल्ह्याचा दौरा केला आणि या 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की अजित दादा एकच वादा। मित्रांनो, मला आज खरंच दादांचं कौतुक करावं वाटतं की अजित दादांनी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन लातूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारीचं कौतुक केलं। याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। मित्रांनो, कौतुक असं केलं की मांजरा सहकारी साखर कारखाना 100% हार्वेस्टरचा वापर करून ऊस तोडणी करून यांत्रिकीकरणाकडे जाण्याचा पहिला नंबर मारतो आणि एकीकडं हार्वेस्टरच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार होतो। प्रत्येक हार्वेस्टरच्या अनुदानामध्ये 9-9, 8-8 लाख रुपये कमिशन मारण्याचं काम कोणी केलं? हे कुणासमोर बोलले अजित दादा? समोर धनंजय मुंडे होते। मग आता लोक चर्चा करतात की धनंजय मुंडेंना कानपिळे आहेत का? एकीकडे धनंजय मुंडेंना बळ पण आहे आणि एकीकडे धनंजय मुंडेंना एक हळूच टाचणी मारलेली आहे की एकीकडे बघा, लातूरचा मांजरा सहकारी साखर कारखाना 100% हार्वेस्टरनं ऊस तोडणी करतोय। प्रगतशील कारखाना आहे, विलासराव देशमुखांनी स्थापन केलेला कारखाना आहे। कौतुक करतायत अजितदादा, राष्ट्रवादीचे, महायुतीचे उपमुख्यमंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री। आणि मित्रांनो, याच मध्ये काल अजून एक बातमी येऊन धडकली की आज लातूरमध्ये एक फार मोठा समारंभ होणार होता। क्रीडा संकुलाचं कव्हा येथे क्रीडा संकुलाचं भूमिपूजन समारंभ होता। शिवाजीराव पाटील कवेकरांनी दंड थोपटले होते, प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि अजितदादा पाटील कवेकरांना बळ मिळाल्यापासून शिवाजीराव पाटील कवेकर सुद्धा ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेले आहेत। मित्रांनो, आता आम्ही शिवाजीराव पाटील कवेकरांना 1995च्या निवडणुकीमध्ये ऍक्टिव्ह मोड मध्ये पाहिलेले आहे, पण आज सुद्धा तेच शिवाजीराव पाटील कवेकर त्याच जोमानं ऍक्टिव्ह मोड मध्ये आहेत। ते पाहून नक्कीच छान वाटलं की या वयात सुद्धा शिवाजीराव मजबूत आहेत। प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांचं एक ध्येय होतं की माझ्या कव्या येथे हे विभागीय क्रीडा संकुल म्हणजे एका विभागाचं फार मोठं जित आहे, ज्या ठिकाणी ऑलिम्पिक दर्जाचं क्रीडा संकुल व्हावं यासाठी शासनाचे 700-800 कोटी रुपयाचा जो प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट कव्याला यावा म्हणून शिवाजीराव पाटील कवेकर सातत्यानं प्रयत्न करत होते। काय झालं? अचानक वर्षा बंगल्यावर कुणाचा फोन गेला? वर्षा बंगल्यावर फोन गेल्यानंतर फडणवीसांनी काय चक्र फिरवली? लातूरच्या क्रीडा संकुलाचा कार्यक्रम पुन्हा थंड बस्त्यात का गेला? अशी ही चर्चा सुरू आहे की अमित देशमुखांचा हट्ट आहे की MIDCच्या एरियामध्ये क्रीडा संकुल झालं म्हणजे इकडं देशमुखांना बळ मिळेल आणि शिवाजीराव पाटील कवेकरांची इच्छा आहे की कव्हा परिसरात झालं म्हणजे तिकडली भरभराट होईल, त्या भागाला न्याय मिळेल। पण मित्रांनो, काही लोक जाणकार बोलतायत, आम्ही अनेक लोकांशी काल चर्चा केली, त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी 20 ते 25 फूट काळी माती आहे, त्या काळ्या मातीवर त्याचं मजबूती करून त्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारणं कितपत योग्य आहे असं काही लोकांचं म्हणणं पडलं। काही लोकांनी सांगितलं की यामध्ये देशमुखांनी खोडा घातला, काही लोकांनी सांगितलं की अमित देशमुखांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं असलेलं गुळपीट अमित देशमुखांच्या ताब्यातली जमीन घेण्याचा घाट
आता देवेंद्रजी फडणवीस घालून ते क्रीडा संकुल इकडं आणण्याचा विचार आहे का काय, अशी शंका या लातूरकरांच्या मनामध्ये काल निर्माण झालेली. मित्रांनो, आम्हाला सुद्धा आमंत्रण होतं मित्रांनो की त्या कार्यक्रमाला आम्ही जाणार होतो आणि चांगलं कव्हरेज द्यायचा आमचा प्लॅन होता. पण मित्रांनो, की काल अचानक फोन आला अजित पाटील कवेकरांच्या पीएचा की अचानक कार्यक्रम रहित झालेला आहे. पण आम्ही त्या कार्यक्रमाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला, त्या बातमीच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला अशी माहिती मिळाली आहे भाजपच्याच काही लोकांना अजित पाटील कवेकर कुठेतरी खटकतायत. विकास भाजपच करायली, भाजपचेच मुख्यमंत्री आहेत आणि इथंच भाजपचाच शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकरांचे पिताश्री माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. फक्त मला कुठेतरी अशी कुठेतरी पाल चुकचुकली आहे की यामध्ये राजकारण काय सुरू झालेलं आहे. यामध्ये राजकारण का देशमुखांनी काही काडी फिरवलेली आहे की कव्याला न होता ते क्रीडा संकुल MIDCत व्हावं. मित्रांनो, आता याच्या खोलमध्ये लवकरच जाऊन याचा लवकरच, पण अजूनही शिवाजीराव पाटील कवेकर म्हणतात की लवकरच तो कार्यक्रम होणार आहे. आणि जे काही, पण एक आमच्या काळात अशी चर्चा आलेली मित्रांनो की भाजपच्याच काही लोकांनी अजित पाटील कवेकरांना अडवण्याचं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे भाजपची ही अंतर्गत मंडळी लातूरमध्ये अमित देशमुखांना बळ देणार आणि लातूरची महानगरपालिका जिल्हा परिषद अलगद अमित देशमुखांच्या खिशात घालायचा उद्योग भाजपच्याच काही तथाकथित मंडळींनी सुरू केलाय का काय, अशी शंका माझ्या मनात आली मित्रांनो. कारण मी कलाकार आहे, मी कवी आहे, मी लेखक आहे, मी चित्रकार आहे, मी युट्यूबर आहे. जो न पाहे रवी तो पाहे कवी म्हणल्यासारखं आहे मित्रांनो. तर ते मला असं माझी कल्पना झाली की कदाचित याच्यामध्ये काय राजकारण शिस्त आहे, तर यामध्ये खरंच सरकारचं पैसा वाचवण्याचं काम भाजपचे कार्यकर्ते करतायत की जे विरोध करतायत की क्रीडा संकुल कव्यात नाही झालं पाहिजे, MIDC झालं पाहिजे का, अमित देशमुखांना फायदा व्हावा म्हणून काही भाजपचेच लोक त्यांना मदत करतायत का. आणि नेहमी अमित देशमुख म्हणत असतात की भाजपचे सूत्र चालवण्याचं काम हे मीच करत असतो. म्हणजे नक्कीच अमित देशमुख आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं असलेलं सख्य याच्यातून समोर येत आहे मित्रांनो. आता दुसरा विषय आहे, आपण ज्या मूळ विषयाकडे गेलेलो की अजित दादांनी बीड जिल्ह्यात जी डरकाळी फोडली, आका फाका माका नाका, आता आका फाका माका नाका काही चालणार नाही. आता बीडचा विकास करायचा आहे, बीडचा विकास करायचा आहे अजित दादा. पण अजित दादांनी महादेव मुंडेच्या खून प्रकरणावर एकही शब्द बोलले नाहीत मित्रांनो. जी महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी विषप्राशन केलं की आज 21 महिने झाले तिचा खुनाचा तपास लागत नाही. आणि अशी माहिती समोर आली की धनंजय मुंडेंनी सुद्धा पालकमंत्री म्हणून त्यावेळेस तत्कालीन एसपींना फोन केला होता की तो महादेव मुंडे हा माझ्या घरातला माणूस आहे, माझ्या घरचा आहे, त्याच्या तपासाचं काय तुम्ही लावणार आहेत का नाही, ते कधी करणार त्याचा तपास. पण पुढे माशी कुठं शिंकली, पुढे तपास का थांबला. मग तो तपास धनंजय मुंडेंचा घरगडी, धनंजय मुंडेंचा खास राईट हँड वाल्मिकरांनी रोखायला लावला का काय. कारण ज्ञानेश्वरीताई वारंवार म्हणतात की बंगल्याहून फोन आला, बंगल्याहून फोन आला. मग बंगल्याहून फोन आला तर धनंजय मुंडेंचा कारभार कोण चालवत होता, तर धनंजय मुंडेंचा कारभार हा वाल्मिक कराड, होल अँड सोल. मग त्यांनीच फोन लावून सांगितलं का की आता महादेव मुंडेंचा तपास थांबवा. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीचा लोक चर्चा करतायत. एकीकडे अजितदादांना पावती दिलीच पाहिजे, अजितदादांचं कौतुक केलंच पाहिजे की अजितदादा ज्या तत्परतेनं, ज्या निष्ठेनं, काल त्यांनी अनेक लोकांना सांगितले की आता हे सगळं गुंडगिरी, दहशत, रात्री मार मारून फिरणे हे सगळं बंद करा, विकासाचं बघा, तुमची समृद्धी करायचं बघा, बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होतंय हे कोण सांगतंय. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सांगतायत. काल अजितदादांनी एका दगडात 2-2, 3-3 पक्षी मारलेत मित्रांनो. एकीकडं
धनंजय मुंडेंना शह देण्यासाठी बाबरी मुंडे हा एक तरुण पुढे आणलेला आहे, जो भाजपमधून राष्ट्रवादीत आयात केलेला आहे. आता अजितदादा भाजपला सुरू लावायला गेले आहेत मित्रांनो. अजितदादा एक लक्षात ठेवा की ही भाजप आहे. ही भाजप आज जे एकनाथ खडसे साहेबांचे हाल करते आहे, आज ज्या एकनाथ खडसेंनी वारंवार देवेंद्र फडणवीसांवर आरोप करून देवेंद्र फडणवीस अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला अनेक वेळा, त्या एकनाथ खडसेंना आज जावयाच्या निमित्तानं कशा पद्धतीनं सामोरं जावं लागतंय थोडस आपण हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे की ही भाजप आहे. नाकापेक्षा मोती जड हे भाजप सहन करू शकत नाही. आणि तिथंच माजलगावचे आमदार यांनी त्या बाबरी मुंडेंचा प्रवेश घडून आणला. राजाभाऊ मुंडे जे भाजपचे जुने सहकारी, गोपीनाथराव मुंडेंचे सहकारी, पंकजा मुंडेंचे सहकारी, असे धनंजय मुंडेंचे सहकारी, असे हे राजाभाऊ मुंडेंचा प्रवेश आणि बाबरी मुंडेंचा प्रवेश हा करून घेतला राष्ट्रवादीमध्ये. आणि या कार्यक्रमाला धनंजय मुंडेंची अनुपस्थिती होती. म्हणजे यावरून असे संकेत जात आहेत का की धनंजय मुंडेंसमोर एक बाबरी मुंडे नावाचा तरुण पर्याय उभा केला जातोय. का संतोष देशमुख प्रकरणामुळं वंजारी समाज जो थोडासा दूर जातोय असं वाटतंय का राष्ट्रवादीला? मराठा समाज कुठेतरी दूर जातोय वाटतंय का? यातच काल पुन्हा मनोजदादा जरांगेने सांगितलंय की जर धनंजय मुंडेंना अजितदादा पुन्हा मंत्री करतील तर अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीची अधोगती सुरू होईल. हा इशारा कोणी दिला असेल? मनोजदादा जरांगेने दिलेला आहे. बरं, मनोजदादा जरांगेंची ही लढाई कशासाठी आहे? महादेव मुंडेंच्या खून प्रकरणाच्या तपासाविषयी आहे. मित्रांनो, अहो SIT जी स्थापन झाली आणि त्या प्रमुखांनी आपला स्वतःचा व्हॉट्सअप नंबर काल तमाम महाराष्ट्राच्या जनतेला दिला की हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. आणि त्या नंबरला जर कोणाला जर महादेव मुंडेंच्या खून प्रकरणाची काही माहिती असेल तर त्यांनी कळवावी, त्यांना योग्य बक्षीस दिलं जाईल असं जाहीर काल SITच्या प्रमुखांनी आणि SPनी निवेदन सादर केलेलं. आणि हा गोट्या गीते त्याच्या गावापासून अर्ध्या 1-2 किलोमीटरवर रोडपट्टीवर बसून व्हिडिओ करतो, महाराष्ट्राच्या गृह खात्याला चॅलेंज देतो. या गोट्या गीतेचा बंदोबस्त अजितदादा तुम्ही कधी करणार? याचं उत्तर या बीड जिल्ह्याला पाहिजे, याचं उत्तर या महाराष्ट्राला पाहिजे. तुम्ही विकास करताय, आता तुम्ही सांगितले की इथं मी मुंबई रेल्वे चालू करतोय, मी पुन्हा विमान आणणार आहे. तुम्ही हे सांगितलं की आता लवकरच इलेक्ट्रॉनिक कोयता येतोय, आता ऊसतोड कामगारांचे प्रश्न बंद होणार, म्हणजे ऊस तोडायला आता लोकांनी जायचं नाही, आता सगळं यांत्रिकरणाकडे आपल्याला जायचंय. हा चांगला संकेत आहे, हे शुभशकुन आहे की पुढची पिढी शिकेल, मोठं होईल आणि आपलं नाव कमवेल, समाज मोठा होईल. पण मित्रांनो, प्रश्न काही अनुत्तरित नाहीत. या बीड जिल्ह्यामध्ये एकाच समाजाची माणसं जास्त मारल्या गेलेली आहेत. फक्त मस्साजोग मध्ये वाल्मिकरांनी हात घातला म्हणून हे सगळं बाहेर आलं. हे बाहेर सुद्धा आलं नसतं, पण मनोजदादा जरांगेने तिथं ठाण मांडली आणि गुन्हा दाखल करायला लावला, तेव्हा हा तपास लागतोय. मित्रांनो, तेव्हा हे संतोष देशमुखचं प्रकरण बाहेर आलं, तेव्हा ते व्हिडिओ बाहेर आले, तेव्हा ते फोटो बाहेर आले. आणि तिथून कुठंतरी थोडी आता 50% शांतता ही बीड जिल्ह्यात आणि परळी शहरात आहे असं सुरेश धस वारंवार सांगतायत. पण अजूनही दहशत गेली नाही असं सांगतायत. अजूनही वाल्मिकरणाची हत्तीहून मिरवणूक काढायचा प्लॅन त्यांचे कार्यकर्ते करतायत. अजूनही आका आ रहा है. पण काल अजितदादांनी काय सांगितलं की आता कोणी किती बड्या घरचा बापाचा लेख असो त्याला मी सोडणार नाही. याचे संकेत काय आहेत? याचे हेच संकेत आहेत
जर या महादेव मुंडेच्या प्रकरणात कोणी बड्या बापाचा पोरगा सापडला त्याला सोडणार नाही असं वारंवार अजितदादा सांगायलात. आणि अजितदादांनी काल एक डायलॉग वापरलेला आहे, आका फाका माका नाका. नाही चालणार आता फक्त बीड जिल्ह्याचा विकास. पण क्राईम रोखणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. त्यामुळे तिथं दादागिरी करणाऱ्या लोकांनी थोडं सावध राहिलं पाहिजे. कारण आता अजितदादा कोणाची दादागिरी नाही चालून घेणार. अजितदादा आता कोणाची हुकुमशाही नाही चालून घेणार. कारण अजितदादांनी पुन्हा ते संकेत दिलेले आहेत. मित्रांनो, ज्या अर्थी त्यांनी धनंजय मुंडेंना पाठबळ देतात तर इकडे धनंजय मुंडेंना कानपिचक्या सुद्धा देत आहेत अजितदादा. एक चांगली माणसं जवळ करा, चांगली कार्यकर्ती जवळ करा, तरच बीड जिल्ह्याचा विकास होईल. असं हे कालचं 2 दिवसाचं दुहेरी राजकारण. एकीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं आणि एकीकडे कानपिचक्या द्यायच्या. आणि शेवटी ह्या सगळ्या महाराष्ट्राला त्यांनी त्यांचा काल चेहरा जो दाखवून दिला की एकच वादा, अजित दादा नाही कमी झाला दादाचा दरारा. तर मित्रांनो, अशा ह्या घटना घडलेल्या आहेत. आणि यात वारंवार सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजितदादांनी धनंजय मुंडेंना बळे दिले, कानपिचक्या दिल्यात. आपण आत्ताच बघितलं की ते लातूरच्या मांजरा कारखान्याचं त्यानं कौतुक केलेलं आहे. आणि नक्कीच आता याहून त्यांना काय सांगायचं होतं की धनंजय मुंडे साहेब, तुमच्यावर जो आरोप आहे, तुमच्या म्हणजे वाल्मिक करणावर जो आरोप आहे, असं झालेलं आहे की कितीतरी 150 का 200 शेतकऱ्यांचे 8-8, 9-9 लाख रुपये हार्वेस्टर यंत्रातलं अनुदान मिळवून देतो म्हणून वाल्मिकरांना गोळा केले, असा आरोप. त्याचं पुढे काय झालं त्याच्यात सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे. त्याच्यात सुद्धा अजितदादांनी लक्ष घातलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, 17 सप्टेंबर पासून बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरू करायचा त्यांचा मानस आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर ही रेल्वे सुरू करू आणि लवकरच विमानतळ दादांना तिथं सुरू करायचं आहे. त्यांनी हे सांगितलं की मागील काळात जी बीडची बदनामी झाली, बीडला आता सावरावं लागेल. हे त्यांनी ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यात बोलताना सांगितलं. त्याचबरोबर चुकीचं काही करू नका आणि कुणाच्या भूल थापांना बळी पडू नका. बीड जिल्ह्याला चांगले अधिकारी देणार असं सांगतायत. चांगली आनंदाची गोष्ट आहे. यामुळे नक्कीच आता बीडचा कायापालट होईल आणि लवकरच बीडला जी नागरिकांची मागणी आहे, या ठिकाणी सुद्धा एक चांगलं सुंदर असं क्रीडा संकुलाच्या रस्त्याचं काम होणार की नाही वारंवार अजितदादांना विचारला जात आहे. अजितदादा म्हणतात माझ्याकडे काही जादूची कांडी नाहीये, पण तुम्ही जर आम्हाला साथ दिली तर आम्ही तुम्हाला विकास देऊ. हा मंत्र काल अजितदादांनी आपल्या दौऱ्यामध्ये दिला. आज निश्चितच मित्रांनो दिवस आहे अजितदादांचा. तर अजितदादांनी गाजवलेला आहे बीडचा दौरा. आणि त्यांनी पुन्हा एक वाक्य फार सुंदर बोलले की आका फाका नाका माका नाका. आता आका वगैरे म्हणजे आकानी सावध व्हावं, कोणीही आका होण्याचा प्रयत्न करू नये. हाच एक बारीक चिमटा बीडकरांना काढून अजितदादा पुन्हा आपल्या कामाला. त्यांनी सांगितलं की इतर मंत्री काय करतात मला देणे का नाही, पण अजितदादाचा दिवस सकाळी 6ला सुरू होतो, 10चा कार्यक्रम तर 9ला अजितदादा कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर असतात. त्यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा काल दाखवून दिलेलं आहे की सतर्क राहा. तर निश्चितच अजितदादांचं कौतुक करण्यासाठी आजचा हा सकाळचा भोंगा मी केलेला आहे मित्रांनो. तर आपण चला उद्या पाहूया, नवीन विषयासह आपण भेटूया. आपला पहा आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा. असाच आशीर्वाद द्या मित्रांनो. फक्त 30 सेकंद तुमचे घेतो. रत्नाकर औसेकर त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पहिली बॅच हाऊसफुल झालेली, दुसऱ्या बॅचचं ऍडमिशन सुरू आहे. दुसरी बॅच 11 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. त्वरित आपलं ऍडमिशन बुक करा. आणि मित्रांनो, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 30 दिवसाचा हा कोर्स आहे. 30 दिवस दररोज 1 तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे 9890398788. या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या. मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. आणि मित्रांनो,
आमची एकच भावना आहे या भाषण कला क्लासमधून की जे काही 30, 35, 40 वर्षात आपण पाहिलं, जे काही आपण शिकलो, आपण जे काही सभा गाजवल्या, आपलं जे काही वक्तृत्व आपण निर्माण केलं, आज महाराष्ट्राचा कानाकोपरा तर गुजरात आणि बेळगाव पर्यंत, इकडं सुरत पर्यंत आपल्या ऑडिओ मेमरीज जातात. तर यामध्ये काय गुपित आहे किंवा याचं रहस्य काय? तुम्ही सुद्धा चांगलं बोलायला शिका. मी पुन्हा सांगतोय मित्रांनो, बोलणाऱ्याची माती विकते, न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकत नाही. यासाठी एकच पर्याय आहे, आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर यांचा भाषण कला क्लास लातूर. तर मग चला, आपला प्रवेश नक्की करा, मला फोन करा, वाट पाहतो. धन्यवाद. गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. आणि अतिशय चांगला माणूस आहे, चांगली कलाकार आहे ते, आणि यांची कला अशी वाढत जावो आणि त्यांनी सगळ्यांचं मनोरंजन करण्याचा दृष्टिकोन त्यांच्या एकूण कलेतून मी पाहिलं पॅथॉस फार आहे. म्हणजे माझ्यावरती, तुमच्या बिलारीवरती जो भूकंप झाला त्याच्यावर त्यांनी थोडंसं प्रहसन करून दाखवलं, अतिशय सुंदर, चांगलं, की तुमच्या डोळ्यात पाणी येईल. पण म्हटलं डोळ्यातून पाणी काढण्यापेक्षा माणसाला हसवा जरा. अर्थात भूकंपावर हसवता येत नाही, मलाही माहिती आहे, पण शक्यतो तुम्ही असा एखादा कार्यक्रम बसवा की जेणेकरून लोक इच्छा माझी पुरी करायच्या वेळेला हसत होते तसे हसायला पाहिजेत. कोणी निर्माण होणार ना, हा पहिला आहे. तुमच्यापासून सुरुवात होऊ देत, म्हणजे हजारो निर्माण करतील, तुम्हाला निर्माण करायची हिंमत आहे अजून. तुमचा कार्यक्रम यशस्वी हो आणि असे तुम्ही लोकांसमोर सारखे व्हावं. माझी पहिली टेलिफिल्म तुमच्या चरणी अर्पण होईल दादा, फेब्रुवारीमध्ये, आणि तुमचा आशीर्वाद घेऊनच मी. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.